व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओम नमः शिवाय. हे मंदिर बांधायच्या पाठीमागची संकल्पना म्हणजे आमचं गाव जांभळी आणि आमचे वडील शिवा हरिमाळी हे 1948-49च्या काळी त्यावेळेला ते 18-19 वर्षाचे होते आणि त्यावेळेला जनावरांनी गवतं आणण्यासाठी त्यांनी कोकणात जात होते आणि कोकणातून गवतं घेऊन येताना एक वस्ती त्यांची येताना रंकाळ्यात पडायची आणि रंकाळ्यात त्यांनी वस्तीला राहिल्यावर सकाळी उठून त्यांनी असं रंकाळ्यापाशी फिरत असताना त्यांना एक तिथे पिंड दिसली. पाणी खाली उतरलं होतं त्यावेळेला, उन्हाळ्याचे दिवस होते आणि मग ते ती पिंड त्यांना शिवभक्त होते, ते शिवभक्तीचा त्यांना खूप ध्यास होता आणि पिंड गावल्यावर त्यांना खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी ती पिंड गाडीत घालून जांभळी गावी आणली. इथं आणल्यावर मग ती पिंड इथं बाहेर पुजायचं असते त्यामुळे विहिरीवर पुजत होते. त्यावेळेला त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्या पिंडीचं वगैरे बाकीचं काही त्यांनी विधी वगैरे केला नाही, पण असंच ती पिंड हिरवीवर त्यांनी आपल्या मर्जीनं पुजत राहिले आणि त्यानंतर जवळजवळ त्यांनी 70-75 वर्षे ती पिंड अशीच हिरवीवर पुजली आणि शेवटी त्यांचं वय ज्यावेळेला 78-79 होतं त्यावेळेला त्यासने वाटायला लागले की किती आयुष्यभर मी असं उन्हात बसून पूजा करतो या पिंडीची, एक माणूस बसायपुरता तर ह्याला आसरा करावा अशी त्यांची इच्छा त्यांनी प्रकट केली. आणि पण ते काय त्यावेळेला आम्हाला झालंच नाही, ते घडलं नाही आमच्याकडून ती पिंड हे करायचं. आणि ती पिंड आमचे वडीलच नाही तर आमचे चुलते पण बसत होते. आमचे सगळे घराणे, आमचे 3 बुडके आहेत तिथं, 3 चुलते आहेत आमचे. 3 चुलत्यातल्या घरातले सगळे लोकच आम्ही ती पिंड पूजत होतो. प्रत्येक सणाला तिथं नैवेद्य द्यायचो, हे सगळं करत होतो. पण वडील 2013ला वारले तोपर्यंत आमच्या हातून काय ते मंदिर बांधायचं काय घडलं नाही. त्यानंतर मग सतत बाकी मनात एक रुकरुक लागत होती की आपल्याकडून ते काम राहिलं आहे. आणि मग आम्ही गेल्या वर्षी म्हणजे 2023ला सगळे भाऊबंद आम्ही बसलो. तोपर्यंत आमचे 3 चुलते, आमचे वडील आणि 2 चुलते सगळे वारलेले. मग आमची सगळी त्यांची पिढी आम्ही बसलो आणि ठरवलं की बाबा एक मंदिर आपण ह्या वडिलांनी आपल्या शब्द दिला आहे आणि त्यांची इच्छा होती तर आपण एक बांधलं पाहिजे. मग आमच्या सगळ्या भाऊबंदांनी त्यास होकार दिला आणि मग ती बांधायची आम्ही मनावर घेतलो आणि 8 मार्च 2023ला हे बांधकाम चालू केलं आम्ही. आणि आत्ता हे काम त्याचं पूर्ण संपलं आहे आणि त्याला 2 मार्च आणि 3 मार्च 24ला त्याची प्राणप्रतिष्ठापना पूजा करून हे मंदिर आम्हाला ह्याची शांती करायची आहे आणि चालू ठेवायचं आहे. तर त्यासाठी कसं आहे की आमचं 2 तारखेला कार्यक्रम असा आहे की 2 तारखेला 4 ते 6 आमची मूर्त्या, महादेवाची पिंड, नंदी, कळस हे सगळं आमच्या ग्रामपंचायतपाशी एक जुनं मंदिर आहे आपलं जांभळीचं शंभू महादेव मंदिर, त्या मंदिरापासून आमच्या ह्या नवीन मंदिरापर्यंत शोभायात्रा काढून मिरवणुकीनं इथं घेऊन येणार. आणि 6 ते 7 हेरल्याचे अमरनाथ स्वामी म्हणून आहेत, त्यांनी शिव उपासना या विषयावर एक पाऊण तासाचं प्रवचन देणार आहेत. पाऊण तास ते 1 तासाचं ते प्रवचन होणार 6 ते 7. आणि 7 नंतर एक धान्यवास, जलवास आणि निद्रावास असे 3 प्रकारचे विधी होतात. तर ते एक 30-35 जोडप्यांच्या उपस्थितीत जोडपी पुजून त्या जोडप्यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार आहे. तो विधी त्या दिवशी रात्री 10ला संपणार आहे 2 तारखेला. आणि 3 तारखेला सकाळी परत 7:15ला होम हवन चालू होणार, ते 10:44पर्यंत चालू राहणार आणि 10:44 ते 12पर्यंत आम्हाला ह्याचे वाळवेकर महाराजांच्या हस्ते त्या मूर्तीचं स्थापना करायची आहे आणि नंदीची स्थापना करून कलशारोहण करायचं आहे आणि मग 12 नंतर महाआरती होऊन महाप्रसादाला चालू होणार आहे. आणि ह्यासाठी लागणारी पिंड आणि नंदी आम्ही कर्नाटकात लोकापूर म्हणून एक गाव आहे, मुधोळ महालिंगपूरच्या पुढं, त्या गावी ते सगळं आम्ही करून घेतलेलं आहे. ह्या प्रकारे ह्या मंदिराच्या म्हणजे स्थापनेचं बांधण्याची कल्पना आमच्या डोक्यात आली आहे किंवा आम्ही सर्वांनी ठरवलो आणि हे काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे. एकंदरीत हे जांभेगावमध्ये तुम्ही बांधलेलं स्वखर्चातून जे मंदिर आहे, हे मंदिर तुम्ही गावासाठी किंवा इतर भक्तांसाठी तुम्ही चालू ठेवणार का? सगळ्या गावाला अर्पण म्हणायचं मंदिर. हे निवळ हे माळ्यांच्या मळ्यात किंवा माळ्यांच्या जागेत या मळ्यात बांधलं म्हणून त्यांच्यापुरतं मर्यादित नाही, ते गावासाठी गावाचं मंदिर आणि सगळ्या समाजाचं मंदिर संपूर्ण हे असं याला सार्वजनिक स्वरूप द्यायचं आहे आम्हाला.
कुठलेही याला व्यक्तिगत काहीच यावर हे ठेवायचं यासाठी तुम्ही भक्तांना काय आवाहन कराल? काय नाही, इथं यावं, लोकांनी पूजन करावं, भजन करावं, ध्यान करावं आणि शिवलीला अमृतसारखा ग्रंथ वगैरे वाचन इथं कार्यक्रम ठेवलं तर त्याचा लाभ घ्यावा आणि त्या ग्रंथातल्या उपदेशाप्रमाणे आपलं आयुष्य बदलावं, विचार बदलून आपल्या आयुष्यात परिवर्तन आणावं, हीच इच्छा आहे आमची. ओके, धन्यवाद.